पुणे तिथे काय उणे असे अनेक वेळा आपण म्हणत असतो आणि याची प्रचिती नेहमी आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे पुण्याची वाहतूक कोंडी ही काही पुणेकरांना नवीन नाही। त्यातच पुण्यातील एका वाहन चालकाने 154 वेळा नियमन मोडले असून त्याच्यावर 1,21,000 रुपये दंड केला आहे। तर दुसऱ्या वाहनावर 130 वेळा कारवाई झाली असून कारवाई ही गाड्यांच्या किमतीपेक्षाही जास्त आहे। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। 21 वाहनं अशी आहेत ज्यांच्यावरती 100 पेक्षा जास्ती दंड आहे आणि एक वाहन चालक असाही आहे ज्याच्यावरती 154 दंड आहे, म्हणजे 1,21,000 इतका दंड त्याच्यावरती आहे। खरं तर त्याच्या वाहनाची किंमत सुद्धा त्याच्यापेक्षा कमी आहे। एवढा दंड तर निश्चित पोलीस वसूल करतील, अन्यथा मग कोर्टासमोरही आम्ही निश्चित पाठवू। त्याची गाडीही आमच्याकडे आहे। 50 पेक्षा जास्ती दंड असणारे जवळजवळ 961 वाहन चालक आहेत आणि यांच्यावरती कारवाई सुरू आहे। अनेक गाड्या आमच्या ताब्यात आहेत। याच्यामध्ये याचं लायसन्स कॅन्सल करणं, ज्या परमिटच्या गाड्या असेल त्यांचं परमिट किंवा रजिस्ट्रेशन काही दिवसासाठी निलंबित करणं, ही कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे। याच्यामध्ये आम्ही ड्रायव्हर सुद्धा शोधतो आणि वाहन सुद्धा शोधतो। म्हणजे एक सर्वसाधारण असं दिसून आलं की ज्या सर्व्हिसेस लोकांना की ब्लिंकिट आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ, स्विगी, झोमॅटो आणि अशा ज्या सर्व्हिस घेणाऱ्या या वाहन चालकांचा याच्यामध्ये सर्वाधिक संख्या दिसते। या व्यतिरिक्त काही परमिटचे सुद्धा वाहनं आहेत। तर हे सगळे एकत्रित असा एक ड्राईव्ह आम्ही पुणे शहरामध्ये सुरू आहे। या ड्राईव्ह अंतर्गत निश्चित पुढच्या काही दिवसामध्ये हे संपूर्ण वाहन चालकांपर्यंत किंवा या गाड्यांपर्यंत पोलीस, खरं तर एक ॲप आहे आमचं, त्या ॲपवरून आपल्याला निश्चित माहिती समजते की तुमच्यावरती निश्चित दंड किती काय आहे। तुम्ही ही गाडी विकू शकणार नाही आणि ही विकायला गेला तरी तिथेही तो दंड रिफ्लेक्ट होणार आहे। तर एकतर पहिल्यांदा वाहतूक नियमांचं उल्लंघन करू नये आणि केलं असेल तर त्याचा लवकर दंड भरा। तो दंड कुणीतरी विसरेल, मग थोड्या दिवसांनी लक्षात न जाईल, असा भ्रमामध्ये कुणी राहू नये। नियम वाहतुकीचे पाळणं हे फक्त इतरांसाठी महत्वाचं नाही तर तुमच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे। याच्यामुळे तुमचं अपघात होऊ शकतात। अपघात झाले दुर्दैवानं तर तिथेही तुमचा रेकॉर्ड आड येणार आहे। इन्शुरन्स कंपन्या सुद्धा याच्याबद्दलचा विचार करू शकतील, पण पोलीस मात्र निश्चित विचार करतील की तुमच्या विरुद्ध तुम्ही जर वारंवार वाहतूक नियमाचा भंग करत असाल आणि तुमचा अपघात झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा याचा अंतर्भाव केला जाऊ शकतो। त्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे, वाहतूक नियमांचं कृपया पालन करा, आपलं आणि पुणे शहर। पुणे पोलिसांनी सर्वाधिक दंड झालेल्या काही वाहनांची माहिती घेतली असता त्यात 21 वाहनांवर 100 पेक्षा जास्त तर तब्बल 988 वाहनांवर 50 पेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमन मोडल्याबाबत कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे। वाहन चालकांनी कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये, तसेच केला असेल तर त्याचा दंड भरावा व नियमांचे पालन करावे असे आवाहन पुणे पोलिसांकडून केले जात आहे। प्राची केदारी, लोकल 18